नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, VCI वेटरनरी ॲडमिशन 2024 सेकंड राऊंडची पहिली अलॉटमेंट यादी, सेकंड राऊंडची जी अलॉटमेंट यादी आहे तर ती आज 21 सप्टेंबर 2024 रोजी VCIच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध झालेली आहे। तर त्या यादीचं अवलोकन केलं तर काय कट ऑफ असणार आहे, त्यानंतर हे वाढलेलं कट ऑफ आहे त्याचं काय कारण आहेत आणि आता आम्हाला कुठं संधी आहे का नाही। कट ऑफ खूप वाढलेला आहे, राज्याची काल यादी वेटिंग यादी जाहीर झालेली आहे आणि या सर्व परिस्थितीचा विचार करता मग अजून संधी आहे किंवा नाही, या असे अनेक प्रश्न आपल्या मनात आहेत आणि या सर्व प्रश्नांची माहिती घेऊन मी आज आपल्या समोर आलेलो आहे। मी अनिल चव्हाण, ABC काउन्सिलिंग या आपल्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, खरं तर आज वेटरनरी VCIची शेड्यूल्ड कार्यक्रमानुसार VCIची मेरिट यादी जाहीर होणार होती सेकंड राऊंडची आणि ती त्यांनी वेळेतच जाहीर केलेली आहे। आणि या सर्व यादीचं आपण जर पाहिलं तर यात महाराष्ट्रातील जे 5 कॉलेजेस आहेत तर त्या महाराष्ट्रातील 5 कॉलेजच्या कॅटेगरीने किती कट ऑफ आहे आणि त्यानंतर भारतातच सर्व कॅटेगरीने आहे किती, भारतातलं सर्वच वेटरनरीचं जे मेरिट आहे तर कॅटेगरीने आहे किती मार्कावर ॲडमिशन मिळालेली आहे, सर्व प्रश्नांची माहिती आपल्यासमोर मी सांगणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आहे कॉलेज ऑफ वेटरनरी जे मुंबईचं आहे, आपल्या महाराष्ट्रातलं कॉलेज आहे। तर या ठिकाणचे जो कट ऑफ आहे तर तो 620 मार्काला शेवटच्या विद्यार्थ्याला ॲडमिशन मिळालं आहे। या ठिकाणी 4 जागा होत्या ओपन कॅटेगरीच्या आणि त्या 4 पैकी 54,599 या ऑल इंडिया रँकवरील शेवटच्या विद्यार्थ्याला या ठिकाणी ॲडमिशन मिळालेलं आहे। OBC कॅटेगरीच्या सुद्धा 2 जागा मुंबई वेटरनरी कॉलेजला होत्या आणि त्या ठिकाणी सुद्धा 55,081 या ऑल इंडिया रँकवर म्हणजे 620 मार्कावर या ठिकाणचं शेवटच्या विद्यार्थ्याला वेटरनरीसाठी ॲडमिशन मिळालेलं आहे। आणि एक जागा होती ST कॅटेगरीसाठी, तर त्या ठिकाणी सुद्धा 505 मार्क म्हणजे ऑल इंडिया रँक 1,97,368 एवढ्या ऑल इंडिया रँकवरील विद्यार्थ्याला वेटरनरी मुंबई कॉलेज हे VCIचा जो सेकंड राऊंड आहे त्यामध्ये मिळालेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतरचं नागपूर कॉलेजला 629 मार्क म्हणजे 46,808 एवढ्या ऑल इंडिया रँकवरील विद्यार्थ्याला ॲडमिशन मिळालेलं आहे। या ठिकाणी सुद्धा 2 जागा होत्या ओपन कॅटेगरीसाठी आणि त्यानंतर OBC कॅटेगरीसाठी सुद्धा 2 जागा होत्या। 49,054 एवढ्या ऑल इंडिया रँकवरील 626 मार्कावर या ठिकाणी शेवटच्या विद्यार्थ्याला ॲडमिशन हे मिळालेलं आहे। नागपूरला इतर एक SC कॅटेगरीसाठीची एक जागा होती, त्या ठिकाणी 1,92,675 म्हणजे 508 मार्क असणाऱ्या विद्यार्थ्याला शेवटच्या विद्यार्थ्याला या ठिकाणी ॲडमिशन हे मिळालेलं आहे। आपलं साताऱ्याचं जे शिरवळचं जे कॉलेज आहे तर त्या शिरवळच्या कॉलेजला 2 जागा ओपन कॅटेगरीसाठी होत्या, त्या ठिकाणी सुद्धा 617 एवढ्या हाय मेरिटला म्हणजेच जवळपास 57,527 एवढ्या ऑल इंडिया रँकवर शेवटच्या विद्यार्थ्याला ॲडमिशन मिळालेलं आहे। तर OBC कॅटेगरीसाठी सुद्धा 2 जागा होत्या, त्या ठिकाणी 69,121 म्हणजे 606 मार्कावर विद्यार्थ्याला शेवटच्या विद्यार्थ्याला ॲडमिशन मिळालेलं आहे। परभणी वेटरनरी कॉलेजला 2 जागा होत्या ओपन कॅटेगरीसाठी, त्या ठिकाणी सुद्धा 607 मार्क म्हणजे ऑल इंडिया रँक 70,036 या ऑल इंडिया रँकवरील शेवटच्या विद्यार्थ्याला ॲडमिशन मिळालेलं आहे। तर OBCच्या 3 जागा या सेकंड राऊंडच्या काउन्सिलिंगमध्ये अलॉट झालेल्या आहेत आणि या ठिकाणी सुद्धा 600 मार्कावर हे शेवटच्या OBC कॅन्डिडेटला म्हणजे 76,769 एवढ्या ऑल इंडिया रँकवरील विद्यार्थ्याला या ठिकाणी ॲडमिशन मिळालेलं आहे। SC कॅटेगरीसाठी सुद्धा या ठिकाणी एक जागा होती 498 मार्काला 2,07,398 एवढे ऑल इंडिया रँकवाली आणि ST कॅटेगरीसाठीची एक जागा 459 मार्कावरील विद्यार्थ्याला या ठिकाणी ॲडमिशन हे मिळालेलं आहे। उदगीर वेटरनरी कॉलेजला 3 जागा ओपन कॅटेगरीच्या होत्या, या ठिकाणी 605 मार्कावर शेवटच्या विद्यार्थ्याला ॲडमिशन मिळालेलं आहे। ऑल इंडिया रँक त्याचा होता 68,103 आणि OBC कॅटेगरी या ठिकाणी EWS पूर्ण महाराष्ट्रात एकच EWSची जागा व्हॅकंट होती आणि ती उदगीर कॉलेजला होती, या ठिकाणी 607 मार्काला 70,830 मार्कावर शेवटच्या विद्यार्थ्याला ॲडमिशन हे मिळालेलं आहे। आणि 599 मार्क OBCच्या 3 जागा या उदगीर वेटरनरी कॉलेजला सेकंड अलॉटमेंटमध्ये देण्यात आलेल्या आहेत, त्यात 77,974 या ऑल इंडिया रँकवरील शेवटच्या विद्यार्थ्याला या ठिकाणी ॲडमिशन मिळालेलं आहे। तर ST कॅटेगरीतल्या 463 मार्कावरील विद्यार्थ्याला शेवटच्या विद्यार्थ्याला उदगीर कॉलेज हे मिळालेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, हे आपल्या महाराष्ट्रातील 5 कॉलेजचं आपण मेरिट पाहिलं, परंतु भारतातीलच मग एकूणच कॅटेगरीने आहे कितीवर क्लोज झाला असेल असं आपल्याला वाटत असेल तर यातही फारसा काही आपल्याला म्हणजे मेरिट फार कमी आले असं म्हणण्याचं काही कारण नाही। ओपन कॅटेगरीचं जे मेरिट आहे तर पूर्ण भारतातील म्हणजे भारतातला शेवटचा विद्यार्थी ओपन कॅटेगरीला 78,175
एवढ्या ऑल इंडिया रँकवर म्हणजे 599 मार्कावर शेवटच्या विद्यार्थ्याला वेटरनरी कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालेलं आहे. यावरून आपल्याला लक्षात येऊ शकतं की या ठिकाणी किती मेरिट वाढलेलं आहे ते. त्यानंतर EWS कॅटेगरीचा जर विचार केला तर 81,389 म्हणजे 596, फक्त 3 मार्क ओपन कॅटेगरीपेक्षा 3 मार्क कमी, एवढ्या ऑल इंडिया 81,389 596 मार्कावर विद्यार्थ्याला शेवटच्या विद्यार्थी या वेटरनरी कॅटेगरीला ॲडमिशन ही मिळालेलं आहे. OBC कॅटेगरीच्या सुद्धा 81,540 म्हणजे 596 मार्कावरच शेवटच्या विद्यार्थ्याला अलॉटमेंट झालेली आहे. SC कॅटेगरीसाठी 498 मार्क आणि ST कॅटेगरीतल्या 489 मार्काचा शेवटच्या ॲडमिटेड कॅन्डिडेट हा ऑल इंडिया लेवलच्या सगळ्याच भारतातल्या सगळ्यात शेवटच्या कॉलेजला या ठिकाणी ॲडमिशन ही मिळालेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, एकूणच हे मेरिट महाराष्ट्राची काल यादी जी वेटिंग यादी जाहीर झाली या ठिकाणी ही मेरिट खूप हाय गेलेलं आहे. हेही मेरिट खूप हाय गेलेलं आहे. यावरून आता आपल्याला प्रश्न पडला असेल की हे मेरिट का वाढत आहे किंवा मेरिट वाढण्याची काय कारणे आहेत. तर मुख्यतः माझ्या दृष्टिकोनातून हे मेरिट वाढलेत याचे मुख्यतः 2 कारणं आहेत. एक सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांची अजून ॲडमिशन ही पूर्ण झालेली नाही. खरं तर UGचे नीटची जी तयारी करतात विद्यार्थी, यात सगळ्यात महत्त्वाचा ॲडमिशनच्या जी तयारी करण्याचा उद्देश असतो तर तो MBBS ॲडमिशन हाच असतो. मग हा MBBS ॲडमिशनची प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नाही. मग ही पूर्ण न झाल्यामुळं अनेक विद्यार्थ्यांना आता ॲडमिशनही मिळालेलं नाही. मग अशा विद्यार्थ्यांना अनसिक्युअर्ड फील करत असतात आणि ते विद्यार्थी मग कुठंतरी ॲडमिशन आपलं घेऊन आपल्याला सिक्युअर्ड करत असतात आणि त्यांच्या राज्यातल्या अजून बरेच राज्याची ॲडमिशन प्रक्रिया अजून सुरूच झालेली नाही. उदाहरण घ्यायचं झालं तर तेलंगणाची काउन्सिलिंग अजून सुरू झाली नाही. मग या विद्यार्थ्यांची कुठं ना कुठंतरी ॲडमिशन ही घेऊन ठेवलेली असण्याची शक्यता आहे. तर त्यामुळं ह्या मेरिट वाढण्याची जास्त शक्यता आहे. उद्या ही जर ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण झाली तर अनेक जागा ह्या पुन्हा खाली होतील आणि त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे त्या ॲडमिशनमध्ये मेरिट हे खाली येण्याची शक्यता आहे. तर दुसरं आणखी एक कारण आहे तर ते आहे इतर व्यावसायिक अभ्यासक्रमासोबतच विद्यार्थ्याचं एक पॅनिक नेचर. काय झाले, यावर्षी विद्यार्थ्यांचं मेरिटच एवढं हाय गेलेलं आहे की प्रत्येक विद्यार्थ्याला वाटतं आहे की आपल्याला कोणत्या ना कोणत्या कॉलेजला ॲडमिशन मिळेल काय किंवा मिळू शकतं का नाही. याचं जर उदाहरण पाहायचं गेलं तर डीम्ड कॉलेजेस, जे मेडिकलचे डीम्ड कॉलेजेस आहेत, तर त्यांना पहिल्या राऊंडला जे इतकं वाढलेलं मेरिट असताना सेकंड राऊंडला मेरिट कमी येईल असा अंदाज होता, परंतु ते मेरिट खूप हाय गेलेलं आहे. तर याचं कारणच ते आहे की विद्यार्थी पॅनिक झालेले आहेत. आपल्याला ज्या कॉलेजला ॲडमिशन मिळालेलं आहे तिथे ॲडमिशन घेऊन आपलं ॲडमिशन कन्फर्म करण्याच्या विद्यार्थ्यांचा कल हा वाढला दिसून येतो आणि त्यामुळं हे मेरिट वाढण्याचं हे एक महत्त्वाचं कारण असू शकतं. विद्यार्थी मित्रांनो, उत्तरेकडील बरेचसे राज्य आहेत जिथं वेटरनरीला खूप डिमांड आहे. उदाहरणार्थ राजस्थान आहे, त्यानंतर बिहार आहे, उत्तर प्रदेश आहे, मध्य प्रदेश आहे. तर या ठिकाणची ॲडमिशन प्रोसेस बिहारचं आहे. बिहार सुद्धा ॲडमिशन प्रक्रिया म्हणजे वेटरनरीची ॲडमिशनची प्रक्रिया तिथं सुरू झालेल्याच नाहीत. मग या ठिकाणच्या वेटरनरी ॲडमिशन प्रक्रिया सुरू झालेली नसल्यामुळं या विद्यार्थ्यांना ज्यांना वेटरनरीला घेण्यात इंटरेस्ट होता तर अशा विद्यार्थ्यांनी भारतात ज्या कॉलेजला ॲडमिशन मिळेल त्या ठिकाणी त्यांनी ॲडमिशन हे कन्फर्म केलेलं आहे, घेऊन टाकलेलं आहे. आता उद्या ज्यावेळेस यांच्या सर्व राज्याच्या ॲडमिशन प्रक्रिया सुरू होतील वेटरनरीच्या आणि त्या ठिकाणच्या जागा ह्या आपोआपच रिक्त होतील. मग आता पुढचा प्रश्न आहे की आता आम्हाला पुढे संधी आहे का. विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच संधी आहे. कारण आता आपण पाहिलं आहे महाराष्ट्र राज्याचा हा रिजनलचे 2 राऊंड झालेले आहेत. स्टेट कोट्याचा सुद्धा पहिला राऊंड संपलेला आहे. स्टेट कोट्याचा सेकंड राऊंड 25 तारखेला सुरू होईल. त्यानंतर उरलेल्या जागा भरण्यासाठीचा एक स्पेशल राऊंड असतो तर त्याची डेट ते नंतर डिक्लेअर करत असतात. त्यामुळं ज्यांनी मार्क्समध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांना वेटरनरीच्या ॲडमिशनची आणखी एक संधी त्यांना स्टेट काउन्सिलिंग मार्फत मिळतच असते. मग VCI मार्फत आहे का, तर विद्यार्थी मित्रांनो आपण जर पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणात जागा या मेडिकल ॲडमिशनची किंवा MBBS BDS आयुष कोर्सेसचे सुद्धा अजून ॲडमिशन व्हायचे राहिलेले आहेत. तर त्या ठिकाणची ॲडमिशनची सुद्धा प्रक्रिया पूर्ण झाली. त्यानंतर अनेक जागा ह्या रिक्त होणार आहेत आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात रिक्त झालेल्या जागा ह्या रिकामे सोडणे किंवा रिक्त ठेवणे हे परवडणारं नाही. कारण मुळातच वेटरनरीच्या जागा ह्या अतिशय कमी आहेत. भारतातच वेटरनरीची ज्या जागांची संख्या आहे ती खूप कमी असल्यामुळं जर जागा परत या शेवटच्या राऊंड नंतर जर रिक्त राहिल्या तर त्यासाठी एक वेगळी काहीतरी प्रक्रिया ही VCI मार्फत किंवा मग VCI ते राज्याला जागा फिल करण्याची काही अधिकार देऊ शकतो का, काही होऊ शकतं. परंतु या जागा रिक्त होतील आणि यानंतर मेरिट खूप खाली येण्याची शक्यता आहे. विद्यार्थी मित्रांनो, VCIच्या ॲडमिशनसाठी हे 3रा राऊंड जो आहे तो स्टेट व्हॅकन्सी राऊंड जो असतो तर या राऊंडमध्ये जी ॲडमिशन प्रक्रिया आहे तर या ॲडमिशनमध्ये भाग घेण्यासाठी आपल्याला पहिल्या दुसऱ्या कोणत्या राऊंडला ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं त्या सर्वांना स्टेट व्हॅकन्सीमध्ये भाग घेता येऊ शकतो.
परंतु हे भाग घेत असताना त्यांना 50,000 रुपये हे सिक्युरिटी डिपॉझिट भरावं लागत असतं. त्यामुळे स्टे व्हॅकन्सी राऊंडला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग व्हावं VCI मध्ये, कारण बरेचसे विद्यार्थी हे 50,000 रुपये फीस भरायची म्हटलं तर थोडंसं म्हणजे या स्पर्धेत राहण्याची ते शक्यता थोडीशी कमी असते. तर त्यामुळं आपण या ठिकाणी रजिस्ट्रेशन करावं. माझ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हे ॲडमिशन वेटरनरीला ॲडमिशन किंवा इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना ॲडमिशन मिळावं हा माझा प्रामाणिक हेतू आहे. आणि या दृष्टिकोनातून मी आपल्याला या गोष्टीची माहिती ही देण्यासाठी येत असतो. विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्याला वेटरनरी ॲडमिशन असो किंवा इतर कोणतेही व्यावसायिक अभ्यासक्रम असो या विषयाच्या अनुषंगाने मी आपणास वेळोवेळी अपडेट देत असतो. परंतु मला एक नाराजी अशी आहे की अनेक विद्यार्थी असतात की जे त्यांना या काउन्सिलिंग किंवा या आपल्या माहितीचा फायदा होतो, परंतु त्याबाबत ते आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये काहीही लिहित नाहीत. माझी सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे, ज्यांना ॲडमिशन मिळालेलं आहे तर त्यांनी कमीत कमी कमेंट बॉक्समध्ये एक आभाराचे काही 4 शब्द व्यक्त करावेत, किंवा जेणेकरून आपल्याला इतर मित्रांना त्याचा फायदा होईल आणि मलाही त्या गोष्टीची प्रेरणा मिळू शकेल. विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईब करा यासाठी की आपल्याला वेटरनरीच्या ॲनिमेशनच्या अनुषंगाने ही खूप लेंदी प्रक्रिया आहे. अनेक राऊंड होणार आहेत, त्यानंतर स्पेशल राऊंड होणार आहे. या सगळ्या राऊंडची आपल्याला शेवटच्या राऊंडपर्यंत सगळ्या विद्यार्थ्यांना शेवटच्या ॲडमिशन मिळेपर्यंत वेटरनरी नाही मिळालं तर त्यांच्यासाठी इतर काही पर्याय आहेत का, त्या सर्व पर्यायाची मी आपल्याला वेळोवेळी माहिती देणार आहे. त्यामुळे त्या सगळ्या माहिती आपल्याला मिळवण्यासाठी आपण या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मित्रांसाठी हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा. धन्यवाद.